Hello, mic testing. 1, 2, 3. Oh my god. Yeah, boy. Yeah, boy. Hello, guys. Let's roll. Let's roll मेरी बच्ची. क्या बोलती पब्लिक. थोडासा अंधार व्हायला लागलाय. जेवढं लवकर लॉक करता येईल तेवढं करतो. सो लेट्स गो. आता वायझर बंद केलं आहे मी. हा आहे सॅमसंगचा 80G. इथं नाव येत असेल. सॅमसंगचा हा वाला माईक आहे. 1500 रुपयाला मी ब्लिंकिटवरून मागवलेला आहे. तो जास्त ॲमेझॉनवरती जाण्याची शक्यता कमी ठेवा, कारण की ॲमेझॉनवरती हा सेम माईक मी बघितला तर 1700 रुपयाला मला देत होता, प्लस 5 दिवसाचा डिलिव्हरी टाईम दाखवत होता. आणि हा ब्लिंकिटवरती 5 मिनिटात मला भेटला आहे 1500 रुपयाला. एकदम वस्परा करा वूप. याच्या आधी मी भरपूर माईक वापरलेत. सगळ्यात पहिले तर मी ते माओनाचा माईक वापरला आहे. त्याला एक कनेक्टर लावायला लागतो 0.3 mm जॅकचा. सी टाईप आहे ना याला, सो सी टाईपचा माईक शक्यतो तर भेटत नाही. ओ गर्दी बघा, गर्दी. वेलकम टू तलेगाव. ही तलेगावची गर्दी आहे. तले सब कॉर्पोरेट हमारे तरफ. मी पण आता जॉबवरून आलो आहे. 6:15 वाजले. आता रूमवरती जाऊन फ्रेश होऊन मग आता निघालो आहे. कसला चिपकवतो आहे भाई. हे अर्जंट ब्रेक मारतात ना, असं वाटतं चपकन चिपकलं. आता मला म्हणत होतो की याआधी मी माओनाचा माईक टेस्ट केला. देन सेकंड मी एक इयरफोन टेस्ट केला 50 रुपयाचा. त्याने जरासं बरं साऊंड येत होतं. खूप माईक ट्राय केले, यूट्यूब बघितलं, सगळं केलं, पण कुठेच काय भेटलं नाही. थर्ड अजून एक ग्रॅनारोचा एक माईक येतो वायरलेस. तो पण मी ट्राय करून बघितला. सी टाईपमध्ये येतो, बट तोसुद्धा एवढं छान आउटपुट देत नाही. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, ब्लूटूथ असल्यामुळे तुम्हाला सारखं ते ऑन ठेवावं लागतं आणि त्याची चार्जिंग संपते. हे बघा पोलीस कसं पकडतं. ते नात करते काय. हेल्मेट घालावंच लागतं. आता हा जो माईक आहे तो सॅमसंगचा इयरफोन आहे. इयरफोनचा माईक आहे तो एकदम माझ्या तोंडाच्या समोरच आहे. एकदम 90 डिग्री बोलतो. हा तळेगावचा बस स्टँड आहे आमचा. इथे नाथ बिर्याणी भेटते भाई. नक्की या बिर्याणी खायला. तळेगावमध्ये यावंच लागतंय. तर आता मी चाललो आहे माझ्या एका मित्राला भेटायला. सो आम्ही एक राईड प्लॅन करतो आहे. खूप दिवस झाले. आपल्या चॅनलवरती जर लास्ट व्हिडिओ बघितला असेल तुम्ही 1-1.5 महिना झाला, त्यानंतर खोपोलीचा, त्यानंतर मी राईडच केली नाही. म्हणजे छोटी मोठी केली असेल, मला पण लक्षात नाही आहे. असं प्रॉपर राईड केली नाही. म्हणजे प्रॉपर राईड म्हणजे गिअर्स घालून नाही का, तेव्हा मजा येते प्रॉपर राईडची. असंही रोजचे तर मी करतच राहतो. दिवाळीचा प्लॅन चालला आहे की आफ्टर दिवाळी आम्हाला एक राईड करायची. ती एक स्पेशल राईड असणार आहे 4 दिवसाची. 1 दिवस जायला, 1 दिवस यायला आणि 2 दिवस आम्ही तिथे एक्सप्लोअर करणार आहे. सो खूप बेस्ट प्लेस आहे टेम्पल्स वगैरेसाठी. म्हणजे एकदम हिस्टॉरिक प्लेस असणार आहे यावर्षी. दरवर्षी दिवाळीला आपली एक ट्रिप असते. 2 वर्षापासून मी चालू केलं आहे ते काय म्हणतात अल्गोरिदम, की दर दिवाळीला आपल्याला ट्रिप मारायची, कारण की तेव्हाच मला मोठी सुट्टी भेटते एक 5-6 दिवसाची. तर दिवाळीला लक्ष्मीपूजन जे असतं ते तेव्हा मी घरी असणार आहे. त्यानंतर आपण सुटणार आहे. आपण 4 दिवसासाठी सुटणार आहे. सो त्यामध्ये माझ्यासोबत एक जण जुळणार आहे. माझा एक कॉलेजचा मित्र आहे. त्यासोबत आपण तामिनी घाटची राईड केली ती. सो सुशांत आपल्याला जॉईन करणार आहे या राईडमध्ये. तर त्यालाच मी आता भेटायला चाललो आहे. त्यांनी इंटरकॉम घेतलेला आहे सेम माझ्यासारखा. अँड त्याचा पूर्ण कॅमेरा सेटअप, ब्लॉगिंग सेटअप जो आहे तो सेमच आहे माझ्यासारखा. आम्ही दोघांनी ते सेम ठेवलेलं आहे. सो आम्ही भेटून ते इंटरकॉम कनेक्शन वगैरे जरा चेक करायचं आहे, कारण की ही राईड आता नेक्स्ट वीकच असणार आहे. सो नंतर टाईम भेटणार नाही रविवारी वगैरे. सो आजच टेस्ट करून घेऊया. सो लेट्स होप की ट्रॅफिक न भेटावी जास्त, कारण की मला रिटर्न पण यायचं आहे लवकर. चलो लेट्स गो. माईकचा आवाज कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला तर ब्लिंकिट करा गाईस. ॲमेझॉन वगैरेवरतीवर डिपेंड राहू नका, कारण की डिलिव्हरी रेट खूप आहे. आणि हे ब्लिंकिटमध्ये इझिली अवेलेबल आहे 1500 रुपयाला. हायवेला लागलो आता. सुटतो मी आता. सुटतो डायरेक्ट नाही का. हे आमचा सोमाटणे टोल फाटा दरवेळेसचं
ट्राफिकचं एरिया आणि आता ऑफिस सुटले त्यामुळे रापरूप ट्राफिक आहे गाईज. रापरूप या रोडवरती येऊन ना खूप मजा येते. देहू रोडचा जो हायवे आहे वा, इथं फुल आपण थ्रॉटल देऊ शकतो, म्हणजे फुल ओपन होऊ शकतो या रोडवरती. असा रोड आहे. मजा आली. मस्त गाणे, मस्त वेदर, आहा, आणि राइड क्या चाहिए और जिंदगी में. 3 किलोमीटर सीधा जाना है भाई, 3 किलोमीटर. इंटरकॉमचा हा फायदा आहे की मॅप्स वगैरे, तर मी ते होल्डर आहे माझ्याकडे, मोबाईल होल्डर, पण मी ते नाही लावलं आता सध्या. ते फक्त लॉंग ट्रिप्सलाच लावतो मी, इतर वेळेस काढून ठेवतो. तर ते मोबाईल होल्डर नसलं ना तर मग सिम्पली इंटरकॉमला मोबाईल कनेक्टेड असतो, मोबाईलमध्ये मॅप लावायचं, ती गुगल माता आपल्याला सांगते टर्न लाईट, टर्न लेफ्ट, ते ऐकत चलत राहायचं पुढं. क्या भाई कहाँ से डालेंगे गाड़ियाँ, सब तो ब्लॉक करके रखा है. या कारला इकडं थांबायची गरज, वन वे थोडी आहे यार. हा ही कार इथं का थांबली, मला तेच समजा नाही. याचं लॉजिक काय याच्या मागे. कारवाले क्या चाहते हो भाई. अरे भाई आता ग्रीन झालं तर आता परत रेड झाले. 15 सेकंड दाखवत आहे. माय गॉड. आता हा इकडचं सिग्नल तुला राईट मारायचं काय टेम्पोलेला. ए भाई ये तू आ जाएगा आंग पे, इधर हो जाएगा. अबे ते हँग झालाय हा सिग्नल भाई कधीपासून. हा नाही 3, 2 आणि 1. हा 16 सेकंड. चलो 16 सेकंड आहे गाईज आपले बस. 13 आयुष्य फक्त 16 सेकंडसाठी सिग्नल उघडा आहे आणि आम्ही इथंच आहे अजून. 8, 9, 7, 5, 4. आईला सिग्नल चालू झाला आणि बंद झाला. असं कसं सिग्नल आहे. चले भाई ये सिग्नल चालू होते ही बंद हो गया भाई. ये क्या है, ये कौन सा सिस्टम है भाई. आता 65. यायला कोणी सिग्नल डिझाईन केलं रे. नसो म्हणजे रेड जेव्हा आहे, जेव्हा थांबायचं तेव्हा 66 सेकंड दिलाय आणि जेव्हा जायचं तेव्हा 16 सेकंड फक्त ग्रीन सिग्नल. व्हॉट द प्रोग्रामिंग मॅन. दिवाळी दिन दिवाळी. ओके, तर हा आहे दुर्गा नाश्ता हाऊस. इथं यायला सांगितलंय भावानी. आलाय का नाही त्याला. A few moments later. गाडी कशी आहे, गाडी कशी आहे भाई. नाद. अरे तू कॅमेरा नाही लावला का. ही सुशांतची नवीन बाईक ट्रायम्फ 400 स्पीड भाई. नाद दिसते ब्लॅक. हा कितने में पड़ी दोस्त, बहुत पैसे अपने पास. कनेक्ट करू चल इंटरकॉम. 1 eternity later. ओके गाईज, इथं वडापाव खाल्ला. दुर्गा नाश्ता सेंटर. नाद वडापाव आहे भाई, नाद. येतो का आवाज. अरे भाई मौज कर दी भाई, मजा येता. जो काम के लिए आए तो काम हो गया. चलो लीड करो, लीड. आपका एरिया है, आपका. नाद दिसते भाई सुशांत तेरे को. गाड़ी फायरिंग दे रहा है. अरे बाप रे बाप. वो आगले साल लदाख. लदाखला जायचंय का. अरे मला वाटलं सरळ पण रोड आहे. हां चालतंय. इथून जाणार आहे का. तर आता सुशांत चाललाय इकडून आतमध्ये आणि मी जाणार आहे सरळ तळेगावला. बाईक ना दे भाई, बाईक ना दे. चल बाय. बघू कुठपर्यंत राहतं रेंज. येतोय का आता आवाज. अरे बाप रे बाप. झालं 700-800 मीटर झाला. जब तक रहेगा देखते कब तक रहेगा. आता आलो इथं आपलं शेल पेट्रोल पंप. शेलच्या पुढं आलो भाई. मेट्रो स्टेशनजवळ आलो. अडकलं, थोडं हँग झालं. क्या मजा आहे. आम्ही दोघांनी इंटरकॉम कनेक्टेड फर्स्ट टाइम. म्हणजे मी ब्लॉग्समध्ये बघतो ना एवढं, मला खूप क्युरियोसिटी होती की इंटरकॉम कनेक्ट करून कसं बोलतात. आज समजलं कसं बोलतात. एवढं क्रिस्प आवाज आहे ना भाई. ज्यांना बिगनर लेवलमध्ये इंटरकॉम घ्यायचा ना घेऊन टाका. आता आमची राईड होणार आहे तेव्हा अजून टेस्टिंग करू. आता आजच्या व्हिडिओचा एवढंच आपला हेतू होता, माईक आणि इंटरकॉम. सो जे पण कोणी DJI Action 2 यूज करत आहे फॉर मोटो व्लॉगिंग, सो आय रिकमेंड की सॅमसंगचा हा जो सिरीजचा माईक आहे तो घेऊन टाका भाई, विदाऊट विचार करायला. जर तुम्ही दुसरे काही अल्टरनेटिव्ह ट्राय करायला गेले सस्तेवाले तर काहीच होणार नाही. 1500 रुपये जाऊ द्या, बट वर्थ इट आहे भाई, वर्थ इट. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. डायरेक्टली सिरीज आहे बोले तो ट्रॅव्हल सिरीज आहे. मी
चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जगून घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे.